कंठी जळके मान मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ शिवमंगलमूर्ती दर्शन माते माता कामना पूर्ती जय जय श्री चंडिका माते की जय। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। श्री चंडिका प्रसन्न कैलासवासी बाळ येशू बोरकर यांच्या आश्रयाखाली वैकुंठवासी हबप श्री शरददादा बळीराम बोरकर यांच्या कृपाशीर्वादाने नूतन बालमित्र बोरकर संगीत नाट्य मंडळ वरवडे रत्नागिरी श्री चंडिका देवीच्या मांडाच्या उत्सवानिमित्त सहर्ष सविनय सादर करीत आहोत 2 अंकी विनोदी नाट्य कलाकृती मीतर बुवा अर्धा शहाणा। मीतर बुवा अर्धा शहाणा। आपण स्वतः येण्याचे कष्ट केले ना 40,000 फौज घेऊन अटके पार झेंडा लावणाऱ्या या राघव भरारीला 4 पावलं चालत येण्याचे कष्ट ते कसले। राघव भरारीच्या रणझुंजारीला तुलना नाही। आमच्यावर तुमचा जर एवढाच विश्वास असेल तर आम्हाला पेशवांची वस्त्रे देण्याबाबत आपला एवढा विरोध कशासाठी। सरकार नारायणाचा सांभाळ करीन असं मध्यसमयी माधवाला आपणच वचन दिले होते। नारायणाचा सांभाळ म्हणजे दौलतीचा सांभाळ। नारायण नादाद आहे, तो दौलतीचा सत्यानाश करेल हे दिसत असताना आम्ही शांत राहू शकत नाही नाना। मी म्हणतात ते खरं आहे श्रीमंत, पण आजच्या राजकारणात एकमेकांना सांभाळून घेणं हेच आपल्या हिताचं ठरेल। आज रयतेचा कोणावरच विश्वास राहिलेला नाही। नाना त्याची काळजी तुम्ही करू नका। पुत्राच्या लग्नाची सगळी जबाबदारी आमच्यावर आहे। त्याला आम्ही परस्पर चतुर्भुज करू। असं आतताईपणा करण्यात काय मतलब? थोडं समजुतीने घेतलं तरच ही वेळ निभावे। गोष्टी आता समजुतीच्या पार पुढे गेल्यात नाना। कुठल्या दिवसेंदिवस अधिकच बेताल होत पाहतोय आणि म्हणूनच नाईलाजाने आम्ही हा निर्णय घेतलाय। सरकार स्वतः राज्यकर्त्याने आपला शब्द फिरवला तर उद्या लोकही तेच करू लागतात आणि मग राजकारणात आजच्यासारखी बेदिली वाचते। याचा अर्थ नाना तुम्ही आमच्या बरोबर एक नाही। ठीक आहे, आमचा निर्णय आधीच ठरलाय, त्यात माघार नाही। सगळे निर्णय आधीच ठरले असतील तर मग आम्हाला विचारण्यात काय असतं? येतो आम्ही। निदान फट म्हणता ब्रह्महत्या होणार नाही याची तरी काळजी घ्या। नक्कीच अण्णा असतात। सरळ सरळ बेल भरून दाखवत येत आहे। ते जाऊ द्या, मला सांगा आपल्याला एक माणूस हवा होता ना? बाबूराव चित्रे नावाचा माणूस बाहेर आणलाय। मला सांगा कुठे मिळालं हे चित्र? शिवाजी मंदिरच्या कट्ट्यावर उभे होते। काय? हो, शिवाजी मंदिर कट्ट्यावर? हो।
माणूस खात्रीचा आहे ना. म्हणजे काय मी आणलाय आपले काय शिवाजी मंदिरात कट्ट्यावरची नट मंडळी असतात ना, ती भूमिका म्हणजे नम्र असतात आणि एकदा का भूमिका मिळाली की स्पेशल अनाउन्समेंटची सुद्धा नाईट मागतात. परत पाठवून देऊ का सांगा. माणूस तुमच्या विश्वासातला आहे ना. जे काय आम्ही बोलवा त्याला. ठीक आहे. हा. ते माणूस भेटत नाही. हो, ठीक आहे. हो, या. हो, आधी. हा थोबाड बरं दिसतंय. हो. आणि ना त्याला कपडे घालायला घ्या. या. माझ्याबरोबर हो सावंत. हो सावंत. काय ती बेल कावटा का आधी. हो हा मला कोणते वाजत हो. सावंत तुम्हाला बेल कावटा टाकायला सांगितली होती, दिवे नाही. अहो मी दिवे घालवलेच नाहीये. मग संपूर्ण सोसायटीचे दिवे गेले. अरे देवा. कैलासवासी बाळ येशू बोरकर यांच्या आश्रयाखालील वैकुंठवासी हबप श्री शरददादा बळीराम बोरकर यांच्या कृपाआशीर्वादाने नूतन बालमित्र बोरकर संगीत नाट्य मंडळ वरवडे रत्नागिरी श्री चंडिका देवीच्या मांडाच्या उत्सवानिमित्त सहर्ष सविनय सादर करत आहोत 2 अंकी विनोदी नाट्य कलाकृती मी तर दुवा अर्धा शहाणा. लेखक कै राजा परगावकर, दिग्दर्शक श्री दशरथ कीर, नेपथ्य संकल्पना श्री प्रदीप पाटील, नेपथ्यकार श्री रामदास मोरे शिरगाव, नेपथ्य निर्माण श्री सुभाष बोरकर, श्री बाबू बागकर, श्री देवेंद्र बोरकर, प्रकाश योजना श्री संजय तोरणकर, रंगभूषा श्री केदार कोटवणीकर, ध्वनी संकलन श्री शेट्टे साऊंड सर्व्हिस आणि ओम नमः शिवाय साऊंड सर्व्हिस वरवडे आणि सुशील मोहित, वेशभूषा श्री गणेश मांडवे, संगीत श्री अरविंद साळवी. वाह छान. सावंत ह्यांचं घड्याळ काढून घ्या आधी. चित्रे हा आणि ना त्यांचा पगार वगैरे किती काही ठरवलंय का. हो 300 रुपये दर महिना कबूल केले. हे ठीक आहे. प्रत्येक महिन्यात मिळत नाही ही सांगितलं का. हे कुठे सांगितलं तुम्ही. नाही पगार तसा तुमचा 1 तारखेला न चुकता वेळच्या वेळी मिळेल. हो ते फार तर महिना 2 महिने इकडे तिकडे. पण नाही सांगितलं तुम्ही. हो म्हणजे क्वचित तसा होण्याची शक्यता आहे. नाही कारण नानाच्या नावाने हा जो ट्रस्ट आहे ना त्याचा फंड यायला केव्हा तरी थोडा उशीर होतो. माझी काही हरकत नाही. माझ्या दृष्टीने पैशाला महत्व नाही. तुम्ही केलं महत्व आहे पण माझी भूमिका कोणती किंवा तुम्हाला कोणी सांगितलं नाही. सांगू असाल काय घाई आहे. पण कुठलीही भूमिका करण्याची तयारी आहे ना तुमची. अण्णा हो सांगाल की भूमिका करू. तुम्ही फक्त नाटक कोणतं तेवढं सांग. नाटक एकदा वाचलं की पुरे तोंड पाठ म्हणून घ्या. छान. चित्रे तसं हे नाटक ऐतिहासिक आहे. हो किंवा मराठी शाहीचा जिवंत इतिहास असं समजा. हो हो पण पडत्या काळातला हे लक्षात असू द्या. हो काय आता इतिहास या विषयावर तुमचा अभ्यास असेल. हो तर तो विषय घेऊन तर मी बियाला 4-5 वेळा. तो पण एक इतिहासच आहे. हरकत नाही. आता या विषयावरची 4 पुस्तकं तुम्ही वाचली आहेत हेच आमच्यासाठी महत्वाचे आहे. तर काहीच नाही. पुस्तक वाचताना मी स्वतःच कमरेला तलवार लटकवून घोड्यावर बसून तुकडू तुकडू मी स्वतः घोड्यावर बसून दौडत निघालो की काय असंच वाटायचं. क्या बात है क्या बात है. चित्रे आम्हाला असाच पाडू हवा होता. चित्रे इथल्या वातावरणाशी समरस होणं तुम्हाला सगळं जमून जाईल. प्रश्नच नाही. पुन्हा वाड्यात आल्याबरोबर मी प्रथम शनिवार वाड्यात आलो की काय असं
असंच वाटलं मला. हा, मुंबईत पार्ल्यात असं एखादं घर असेल हे मला सांगून सुद्धा खरं वाटलं नसतं. अहो चित्रे, हे सगळं सेटिंग मुद्दामच तयार केलं आम्ही. त्यासाठी खर्च केले. काय म्हणतात? मी तर सुरुवातीपासून सांगत होतो एवढा खर्च करायची काहीच गरज नाही. दादासाहेब अण्णा, आता कृष्णीला जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं. आता त्यांचा निर्णय बदलणं माझ्या हातात नाही. एक मिनिट, मी काय म्हणतो, एवढा सारा खर्च कशासाठी? नाही म्हणजे इथे एखाद्या सिरियलची शूटिंग वगैरे होणार आहे काय? शूटिंग वगैरे असं काही नाही. मग नाटकाच्या तालमीसाठी हा इतका खर्च? हो नाही नाही, हा? हो हे तसं नाटक नाही. म्हणजे म्हणजे नाटकच आहे, पण नाटक करतोय असं वाटून उपयोग नाही. तुम्हाला समजलं असेलच मला काय म्हणायचंय ते. कळल्यासारखं वाटलं पण एक अक्षरही कळलं नाही. अण्णा, कट्ट्यावरचा मान. बघा, चित्रे थोडक्यात सांगायचं तर नानांच्या पदरी एका कारकुनाची भूमिका आजपासून तुम्ही करायची आणि ते सुद्धा फक्त नाना समोर येतील तेव्हा. पण हे नाना कोण? नानासाहेब पेशवे. पेशव्यांचे कारभारी नाना फडणवीस त्यांच्याविषयी तुम्ही काहीतरी ऐकलं असेलच. हो, मी काशीराम कोतवाल पाहिलंय ना. काय सुंदर इमारत आहे. बाईच्या स्ट्रक्चरला इमारत पडण्याची कल्पना आपल्याला जाम आवडली. आपण जाम खुशी गेली ती. आम्ही पुण्याचे बामण हरी. काशीराम कोतवाल हे नानाच्या केलं नगण्य प्रकार आणि त्याचा इथे काही संबंध आहे. आणि त्यात आपला नाना आणि आमचा नाना वेगळा. अरे खरं तर नाना फडणवीस म्हणजे एक थोर मुत्सद्दी अस्सल चारित्र्यवान व्यक्तिमत्व. आणि इंग्रजांसारख्या बलाढ्य शत्रूला त्याने एकट्याच्या बळावर शह दिला. चित्रे तुम्ही एक काम वेळ मिळेल तसं नानांच्या जीवनावरची ही 2 पुस्तकं वाचून ठेवा. हो, नाना तेवढीच वाचले. मी काय म्हणतो, बाबूराव प्लीज तिथे सिगारेट प्यायला परवानगी नाही. हो, आय एम सॉरी चित्रे, इंग्रजी नको. शक्यतो नानाच्या समोर मराठी बोलत. हो, पण मी मगापासून विचारायचा प्रयत्न करतोय हे नाना कोण? मग अशी सांगितलं ना, नाना म्हणजे नाना फडणवीस म्हणून. कुठल्याही क्षणी इथं दाखल होतील ते. आपण इथे कसे येतील? त्यांना म्हणून मला वाटतं किमान 200 वर्ष तरी झाली असतील. हा, आता भारता इकडे तिकडे म्हणा. चित्रे, तुम्हाला आधी सांगून ठेवलंय, पण नको त्या प्रश्न आमचं डोका खाऊ नका. अण्णा, ती पुस्तकं द्या. हो, ती पुस्तकं द्या आणि तो वाचत बसा. अरे हे कोण? हो तुम्ही कोण? आणि बंगल्यात परवानगी शिवाय आतमध्ये कसे आला? आणि बेल वाजून आतमध्ये याचे साधे मॅनर्स आहेत तुम्हाला? हो, बेल वाजवली पण ती वाजलीच नाही ना. बेल वाजली नाही? हो, सावध बेल कशी वाजली नाही? मग अशी बेल काढायला माझ्या काकाने सांगितलं होतं. ठीक आहे, हे इतकं महत्वाचं नाहीये. पण मला सांगा, बंगल्यात परवानगी शिवाय तुम्ही आतमध्ये आलात कसे? हो, मीच वागळे आहेत. या मला इथं घेऊन आला. मला म्हणाला तुम्ही पुढं, मी मावा घेऊन आले म्हणून मी पुढं आलो. अच्छा, म्हणजे तुम्ही डॉक्टर कागदीचे? येस. सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ. माफ करा डॉक्टर, बसा ना. काय आजपर्यंत फक्त ऐकलं होतं, पण प्रत्यक्षात आपली भेटच नाही. त्यामुळे ते जरा मगाशी थोडंसं आज उठव का त्याला? नाही नको. मग आता फक्त मला त्यांची केस यायची ना. आणि अगदी थोडक्यात थोडक्यात नाना प्रख्यात चित्रपट भूमिका खाली पडला तो काय परिणाम? अहो, हे म्हणजे टेलिग्राम पाठवल्यासारखं होतं. सविस्तर सांगायला हरकत नाही. डॉक्टर मी सांगतो. जसं काय अजूनपर्यंत अनेक मानसशास्त्रज्ञाची ट्रीटमेंट झाली, पण काहीच उपयोग झाला नाही हो. अलीकडेच ते डॉक्टर खास मला सुद्धा येऊन गेले. काय म्हणाले ते? तुला काही झालेलं नाही रे, यू आर फिट अँड फाईन. असं जेव्हा ते नानाला सांगायला गेले
तेव्हा नाना संतापून तलवार उचलून त्यांच्या मागे लागले. अहो डॉक्टर घासवाला कधी काळी क्रिकेट चांगले खेळायचे. पृथ्वीनं विकेट करण्याची चांगली सवय म्हणून वाटली, नाहीतर गणाव झाले असते. मी काय करतो, नेमका काय प्रॉब्लेम आहे? डॉक्टर, तुम्ही नाना फडके हे नाव ऐकलं असेल? तो सुप्रसिद्ध अभिनेता. बरोबर. पानिपतला जेव्हा जाग येते या चित्रपटात तो नाना फडणवीसांची भूमिका करीत होता. युद्धात घोड्यावर बसवून तो पळून जायचा बोल करीत होता. त्याच वेळी अचानक तो घोड्यावरून खाली पडला. या क्षणापासून तो स्वतःला खरोखरचा नाना फडणवीस समजतो. सुरुवातीला आम्हालाही वाटलं की तो आमची ताट टाकत तो, पण ओळीनं 2 तास झाले तरी भाऊ साहेब कुठे, आई साहेब कुठे असं तो सारखा आम्हाला विचारत होता. नाना आता तट्टा पुरे असं जेव्हा मी त्यांना सांगायला गेलो तेव्हा कर्माशा शिंचा माझ्याशी जवळीक करतोयस असं म्हणून माझं मुस्कान फोडलं हो त्यांनी. पेशंट जर एवढा सुपर सेन्सिटिव्ह असेल तर डॉक्टर घासवाल्यांचा अनुभव पाहता. मी डॉक्टर आहे हे सध्या त्यांना सांगायला. सुरुवातीला मी त्यांच्या माहितीतला कोणतरी शिपाई किंवा शिलेदार असं सांगायला हरकत. लेट मी गेन इज कॉन्फिडन्स फर्स्ट. काही दिवस त्यांच्या सहवासात राहायला मिळाले ना तर त्यांच्या मॅग्नेट्स मध्ये काय मेथड आहे याचा आपल्याला अंदाज कळतो. बरोबर. डॉक्टर, तुमची इथे खाण्याच्या आणि जेवणाची व्यवस्था सहज होत जाईल. उद्यापासून 1 ताट जास्त. थँक्यू. पण काय हा इथला एवढा खर्च करतो. हा तसं काय डॉक्टर, नानाला जेव्हा हा अपघात झाला ना तेव्हा त्याच्यासोबत 2 तुफान चालणारी नाटकं, 5-6 हिंदी मराठी चित्रपट आणि 10-11 हिंदी सिरियल होत्या. पण या अपघातामुळे या सर्वांचंच काम थांबलंय. निर्मात्यांचे कोट्यावधी रुपये अडकले त्याच्यात. म्हणून तर नानाला बरं करण्यासाठी या सर्वांनी एकत्र येऊन हा ट्रस्ट स्थापन केला आहे. आणि या ट्रस्ट तर्फे हे देशपांडे त्याचं कामकाज पाहतात. महत्वाचा मला सांगा, नानाच्या जवळपास असं कोणी? हे मिस्टर सामंत, नानाच्या जवळचे मित्र आणि त्यांचे सेक्रेटरी सुद्धा. अच्छा, बरं. तसं नानाला जवळचं कोणी लहानपणी आई वारली. मला वाटतं वडील जाऊन 12 ते वर्ष झाले असते. ओके. नाही. हा, पण हिंदीतली प्रख्यात अभिनेत्री तृप्ती मिश्रा म्हणून त्याचा उपयोग. हो, म्हणजे तशी वदंता होती तृप्ती मिश्रा. हा, तर एक दिवस अचानक तृप्ती मिश्रा अमेरिकेला निघून गेली आणि नंतर नानाला त्याबद्दल कोणी विचारलंच नाही. पण मला सांगा, त्यांचं बालपण कुठे गेलं? पुण्यामध्ये. पेठीमध्ये त्याचं घर. कोण आहे तिकडे? मला वाटतं नानाला साग आले. तुम्ही एक काम करा, तुम्ही आता खाली जा. तुम्ही भूमिका करायची ते आपण तिकडेच ठरवू. चालव. तुम्ही इकडेच थांबा. नाना आला की त्याच्या बोला करा फक्त. आम्ही आलोच. मी कोण वगैरे असे त्यांनी चौकशी केली तर मी काय सांगू? आणि या भूमिकेतील माझं नाव काय हे पण आता तुम्ही मला सांगितलेलंच नाही. काय बसावं? भूमिका कोण करणार? मी. कोणती पण करणार का? हो. तुमचं नाव भैरव पंत आणि नानाचं तब्येत काकुणा. नानाला याबद्दल सर्व माहिती. आपल्याबद्दल आपण काही बोलायचं नाही. समजलं? वास्तविक उत्तर पेशवाईचा इतिहास म्हणजे राघव राणी, नाना, बापू यासारख्या व्यक्तिरेखा उभारून दाखवायच्या. म्हणजे आमच्या ऐवजी एखादी मातब्बर असामी नेमण्यास उचित ठरली असते. त्यांचे मानाचे मंदिर, त्यांचे दरी गाडी उपरणे या कामी शोभून दिसते. आमचे दाभडकाठी धोतर इथे थोडे कमी पडते.
आमचे नागवे पण जगाला दिसून येत नाही. आमची लाज राखते इतकं. हा, तर महत्वाचा मुद्दा असा की वस्त्रे ही हवीतच. वस्त्रे हवीतच, कारण काळ तसा अनंत आहे. पण त्यावरही वस्त्रांचा आपला असा एक ठसा आहे. कालांतराने वस्त्र जीर्ण होतात, लोक कपडे बदलतात, पण माणूस तोच त्या चुका करतो. इतिहासापासून आपण एक महत्वाचा धडा शिकतो, आणि तो म्हणजे इतिहासापासून कोणी काही शिकत नाही. पण म्हणून इतिहासाला असं वासनात गुंडाळून माळ्यावर फेकता येत नाही, कारण त्यातली शेवटची काही पानं आपल्या रक्ताने लिहावी लागतात. खरायला बरं, आजचं विशेष वर्तमान काय? आजचं वर्तमानपत्र वाचायला म्हणजे मला म्हणायचे होते, आजचं वर्तमान किंवा पत्र पाहायला किंवा वाचायला मला वेळच मिळाला नाही होतो. पण आम्ही तर ऐकलं फ्रेंचांचे वकील श्रीमंतांना भेटण्यासाठी वाड्यावर येणार आहेत. आम्ही सुद्धा पुढे असं काहीतरी ऐकलं. मग ते येतील तर त्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी असू द्या. त्यांना आणायला हत्ती पाठवा. पाठवतो. ते आल्यावर आम्ही किंवा बापू समक्ष जातीनच त्यांचं स्वागत करतो. जी, आज नाही उद्या इंग्रज वकील मोस्टिन सुद्धा श्रीमंतांना भेटण्यासाठी वाड्यावर येतीलच. हो, आमचाही तोच तर्क आहे. मग ते आल्यावर त्यांच्या स्वागताची तयारी काय? जी, हा, पण हुजूर आपण काही सांगितलेलंच नाही अजून. याचाच अर्थ काही देखील करायचं नाही. फ्रेंचांच्या वकिलासाठी हत्ती पाठवा, पण इंग्रज वकील मोस्टिनसाठी वर्तुळा थोडा देखील मिळणार नाही याची चोख व्यवस्था करा. आणि एवढ्यामध्ये ते आलेच तर शनिवारवाड्याच्या दाराशी त्यांना 2 प्रहर तिष्ठत ठेवा, आणि मग श्रीमंतांना वेळ नाही सांगून त्यांना परत पाठवा. हुजूर, दोघेही वकीलच, मग दोघांमध्ये इतका भेदभाव कशासाठी? एकाच पुढे करून एकाच शोधे, हे तो राजकारण. जे एक प्रकारचे बुद्धिबळ नाही बरोबर. बुद्धिबळात येतात ती पुढे याची चाल ठरावी. तोड झाली तर काही फरक नाही, पण राजकारणात एक कादा समजून दुर्लक्ष केलं तर उद्या तोच वजिरासारखी कापाकापी करतो. बुद्धिबळ कळणं सोपं वयोबंत, माणूस कळणं कठीण. खरंच हा माणूस कळणं देखील फार कठीण आहे. या मोरोबा या. मोरोबा? अहो, पण तुम्ही तर मोरोबा तर मोरोबा, माझ्या बापाचं काय जातं. काय काम काढलं मोरोबा? नाना, अहो आम्ही तुमचे सगळे चुलत भाऊ. पण साधं तुम्हाला भेटायचं म्हटलं तरी आम्ही पोक्या पहारे पुन्हा लावे लागतात. आम्ही कोण हे रोज नव्याने सांगावं लागतं. कुणाच्या पावलाने काळ चालून येतं हे सांगता येतं का मोरोबा? हो, आपणच आपलं सावध असलेलं परवडतं. नाना, आम्ही तुमचे चुलत भाऊ म्हणून काही पत्रा कोरकट, अगदीच कोरकट विधान केलं मोरोबा. इथं कोण कोणाचं त्यावर त्याचं मोल ठरत नाही. इथं ज्याचा त्याचा तो. नाना, आम्हाला जर तुम्ही योग्य अधिकार दिले असेल तर. मोरोबा, शक्य असेल एखाद्या पाठशाळेत मास्तर म्हणून राहा. आम्हाला कसं करायला मनापासून आवडलं असतं. कारण माणसाने शक्यतो अशा जागी असावं की त्याने भ्रष्ट व्हायचं ठरवलं तरी त्याला ते शक्य होऊ नये. नाना, आम्ही भ्रष्ट होऊ हे तुम्ही कशाच्या आधारे म्हणता? ही फुलदाणी आवडली का मोरोबा? जी आहे.
असू शकेल. आवडली तर घ्या. तुमचा आग्रह नसेल तर पाहिलं बरोबर, तुम्ही किती सहजपणे भ्रष्ट होऊ शकता हा याचा पुरावा. तुम्ही सुचवून देत असाल तर आम्ही घ्यायची नाही का? स्वतःहून हो, स्वतःहून त्या स्वार्थी जगात कोणी कोणाला काही देत नाही. बरोबर, जिकडे तिकडे निवड स्वार्थ गोपाळलाय. देशप्रेम, त्या सेवावृत्ती वगैरे गुण औषधाला शिल्लक नाही. अगदी ही वाजंत्रिक असतात. बघतो तू शेजारी कुणाकडे तरी लग्न आहे वाटतं. लग्न नाही, हा तर नुसता देखावा, पण आतून एक भयंकर कारस्थान शिजतंय. कसलं कारण? दादासाहेब सकाराम बापू आपला पुतण्याचा म्हणजे श्रीमंत नारायणरावाचा काटा काढायचा विचार करतायत. आपल्या पुतण्याचं लग्न सांगत ते गावभर अक्षर देत फिरतायत. बहिरोबंत आमची निघण्याची तयारी करा. आम्ही आताच्या आता शनिवार वाड्यावर जाणार. दादासाहेब आणि सकाराम बापूचं गट कारस्थान यशस्वी होण्याआधी आम्हाला श्रीमंतांना स्वागत केलंच पाहिजे. आमच्या प्रयाणाची व्यवस्था करा. बापू आता काय करायचं? आम्ही आता मोरोबा पण प्रयाणाची व्यवस्था करायची म्हणजे नेमकं काय करायचं? हत्ती मागवायचे की घोडे मागवायचे? तुम्हाला हे टाकायचं तिथे. नाना शनिवार वाड्यात गेले पोरीच्या गाड्या पाहून आणि घीस घातलेल्या तरुण तरुणींना जर गळ्यात गळे घालून नानाने जर पाहिलं ना, पोरांनी मला हत्तीच्या पाय खाली देते. मग आता त्यांना सांगायचं काय? सांगा रिक्षादार संपाय म्हणून. काम करा, तिथे भाऊ आणि पाठीचे भुई आहे ना सांगा. पण एक काय नाना इथून बाहेर पडणार नाही तोपर्यंत मी तेज पडणार कसाही ठेवलं. प्लीज काही करा तुम्ही. निघायचं ना भैरवबंत. निघायला काही हरकत नव्हती हुजूर, पण आता पण काय? तिकडे इंग्रज लोकी पोस्टिंग आपली वाड्यावर वाट पाहत असतील. तिकडे तुम्हाला त्यांची भेट घ्यावी लागेल. ठीक आहे, मग आम्ही आमचा शनिवार वाड्यावर जाण्याचा बेत रद्द करू. पण हो, तुम्ही स्वतः जातीनं शनिवार वाड्यावर जा आणि श्रीमंतांना वेळी सावध करा. आपण निर्धास्त असावं. तोपर्यंत आम्ही अंमळ विश्रांती घ्यावी म्हणतो. तोपर्यंत आम्ही सिगारेट प्यावी म्हणतो. नाना कुठे आहेत? ते आपल्या कक्षात अंमळ विश्रांती घेतात. हो, म्हणजे शनिवार वाड्यावर जाणार होते ना? त्यांनी वाड्यावर जाण्याचा बेत रहित केलाय. काय म्हणता? मी त्यांना सांगितलं तिकडे इंग्रज लोकी पोस्टिंग त्यांची वाड्यावर वाट पाहतात. ही मात्र लागू पडली. वा चित्रे, का हुशार माणूस आहे. तुम्ही खरं तर नानाचं काम असं राहलं होतं. पहिले डॉक्टर ही अशी आपली अंमळ. डॉक्टर तरी मी मगापासून विचार करतोय की मी यांना कुठेतरी पाहिलंय म्हणून. हे सुमेध सिंग आहे आणि नानाच्या सोबत चुकून सुद्धा डॉक्टर बोलू नका. मी एकदा भूमिकेत गेलो ना की हे सुमेध सिंग म्हणजे सुमेध सिंग. व्हेरी हॅपी टू मीट यू मिस्टर सुमेध सिंग. तुमचं हे इंग्रजी आणि तुमची ही सिगारेट एक दिवस खात करणार आमचा. फेकून द्या सिगारेट पहिली. त्या इकडे मी फेकतो. मी
5 वर्ष वाट बघत हो अहो ते ब्रश करून ना हात खरंच राहा. पण तुम्ही तेच कशासाठी करता? हो मग दरवेळेला नवीन प्रवेश आणायचे कुठून? हो तेच प्रवेश करण्यापेक्षा एखादा नवीन प्रवेश सादर केला का काळ का होईना त्यांच्या नजरेखालून सरके आणि त्यांच्या सुप्त मनाला चालना मिळेल. अहो पण डॉक्टर अशा जे आपण रोज काय बोलावं हे नानाला समजणार नाही. त्याची बी त्यांची पंचायत होऊन जाईल. मग उलट बरंच होईल की हो दरवेळी त्यांच्या समोर असे काहीतरी नवीन घरात गेले ना तर आपलं कुठंतरी चुकतंय त्याची त्याला जाणीव. मानसिक दुसऱ्याच्या बाबतीमध्ये एक तर वैशिष्ट्य त्याला दुसऱ्या कोणी सांगून चालत नाही. आपलं काय चुकतंय हे त्याची त्याला जाणून आहे. डॉक्टर मानसिक रुग्णाच्याच बाबतीत असं घडतं असं नाही तर तुमच्या आमच्या बाबतीत असं घडू शकतं नाही का? घडू शकतो. नाही म्हणजे दुसऱ्या कोणी आपली चूक आपल्याला दाखवून दिली तर ती आपल्याला लगेच पटत नाही. अगदी बरोबर बोललात अण्णा. आता चेहऱ्यावरून तुम्ही श्रीमंत वाटत नाही हे तुम्हाला तरी कुठे पटतंय? नाही खरंय त्याचं. प्रत्येक माणूस हा काही दृष्ट्या मानसिक रुग्ण कुठल्या ना कुठल्या वेळा सुरुवात केला. That way, no one is 100% normal. ठीक आहे डॉक्टर. आता तुम्ही म्हणताय ना तसंच आपण करू. काय बाबू? हो. आणि सुदैवाने नानाच्या आयुष्यात असे अनेक वेगवेगळे प्रसंग आहेत जे काम करतो तुम्हाला लिस्टच येतो म्हणजे आपण ठरवू त्यातले कुठले घ्यायचे कुठले नाही आता त्याची गरज नाही. नंतर काय की आपण आता मला एक सांगा की असा एखादा प्रसंग तुम्हाला आठवतोय का की ज्यात नानाचा पराभव होतो? शेजारच्या घरातील वादंत्री म्हणजे दादासाहेबांनी कुत्र्याला जेर बंद करण्यासाठी कटलेला कारस्थान आहे हे नानांना माहिती आहे. आपण याचा उपयोग करून घेऊ. एक म्हणजे हे दादासाहेब कोण आहेत? हो डॉक्टर. अहो दादासाहेब म्हणजे रघुनाथराव उर्फ राघोबा दादा. अख्खे पार चालून जाणारे राघव भरारी. कोण आहे? श्रीमंत नारायणराव पेशवे. अच्छा. म्हणजे राघोबाच्या लेखी रूपानुसार सुमेरसिंग, खरसिंग आणि तुळोजी हे तिघे मारेकरी श्रीमंत नारायणरावचा खून करतात. अच्छा अच्छा हा, ते बघ. तो नारायणराव काका नानाने ऐकलं ना तर धावा तिकडे येते. पण केस आपण प्रयत्न करणार. नानाला बोल. ठीक आहे चित्रे नानाला सांगा आम्ही म्हणजे राघोबा दादा हे बापू आणि सुमेर सिंग खास त्यांच्या भेटीला आलोय म्हणून. अण्णा वाघेबाईंना आनंदीबाईच्या भूमिकेत ताबडतोब हजर करा. नाही बाई एवढ्या देणं शक्य नाही. हो नऊवारी नेसायला बाईंना तब्बल 2 तास लागतात. हो पण कसं शक्य आहे? आता लग्नाच्या औषधा वाटायच्या म्हणजे दादासाहेबांबरोबर त्याच्या पत्नी नको का? मलाही वाटतं असायला हव्या पण नाही. त्याला काय करणार? दादासाहेब काय आहे काय आहे या प्रश्नात आनंदीबाई नसले तर हो पण काय हा लग्नाचा देखावा आहे अशी नानाची समज. आणि नारायणाला चतुर्भुज करायचं असेल तर मग या प्रश्नात आनंदीबाई नसल्या तरी करूया कुठे हो चित्रे नाना कुठे निरोप सांगितलं मागे कुठे ते येत आहे. आता झोपेतून उठले. शौच मुखमाचे नाटकून यायला अर्धा 1 घटिका सहज लागला. अरे पण माझं घड्याळ कुठे आहे? डॉक्टर तुम्ही आतमध्ये कपडे बदलले घड्याळ काढून ठेवलं आतमध्ये. मग आता वेळ कशी बघणार? काळजी नको सर्व व्यवस्था आहे आपल्याकडे. हो हे बाबा आमचं घड्याळ. अरे वा. माय गॉड, 5:30 वाजता अपॉइंटमेंट आहे. बापरे. हो चित्रे हो नानाला बोला. हो चित्रे या देहाला पहिरोपंत म्हणतात. भिक्षा? अरे काय झालं या मनुष्याला? दादासाहेब त्यांनी पहिलेच सांगितलंय एकदा भूमिकेत गेला की काय पडत नाही तो. बरोबर. तसं नाही नाना दाराला कान लावून ऐकताय. आम्हाला
म्हणजे दस्तूर खुद्द श्रीमंत राघोबा दादांना तिष्ठत ठेवण्याचं धाडस या नानाला झालंच तरी कसं? सरकार झोपेतून उठल्यावर तोंड न धुता आपल्या समोर कसं यावं असं त्यांनी स्वच्छ विचार केला. आपलं नाव? वडिरोपंत. म्हणजे ऐकायला कमी येत होतं. हो छे मला चुकचुकी नाही ऐकायला येतं. वा, हुशार आहात. अरे मग नानाच्या पदरी कारकुनी करण्यात कशाला आपलं आयुष्य फुकट घालवताय? त्यापेक्षा आमच्या दप्तरी या, आम्ही तुम्हाला सरदारकीची वस्त्रे बहाल करू. माफी असावी, आमच्यापेक्षा हाताखालच्या माणसाची योग्यता अधिक आहे, त्यामुळे आहे ते ठीक आहे. बापू, नानाला माणसाची पारख चांगलीच आहे. हो. ठीक आहे श्रीमंत, आपण स्वतः येण्याचे कष्ट केले. नाना, 40,000 फौज घेऊन अटके पार झेंडा लावणाऱ्या या राघव भरारीला 4 पावलं चालत येण्याचे कष्ट ते कसले? राघव भरारीच्या रणझुंजारीला तुलना नाही. आमच्यावर तुमचा जर एवढाच विश्वास असेल तर आम्हाला पेशवाईची वस्त्रे देण्याबाबत आपला एवढा विरोध कशासाठी? त्या नारायणरावाला बाजूला सारून आम्हाला पेशवाईची वस्त्रे मिळणे हे अधिक उचित नाही का? सरकार, नारायणाचा सांभाळ करेस मरते समय माधवाला आपणच वचन दिले होते. नारायणाचा सांभाळ म्हणजे नारायण म्हणजे कोणीतरी कुक्कुला बाळ आहे आणि त्याचा सांभाळ करणारे आम्ही म्हणजे कोणीतरी कुणबी आहोत असा होत नाही. नाना, नारायणाचा सांभाळ म्हणजे दौलतीचा सांभाळ. नारायण नादात आहे, तो दौलतीचा सत्तानाश करेल हे दिसत असताना आम्ही शांत राहू शकत नाही. नाना, आपण म्हणता ते खरं आहे श्रीमंत, पण आजच्या राजकारणात एकमेकांना सांभाळून घेणं हेच आपल्या हिताचं खरे. आज रयतेचा कोणावरच विश्वास राहिलेला नाही. नाना, त्याची काळजी तुम्ही करू नका. पुतण्याच्या लग्नाची सगळी जबाबदारी आमच्यावर आहे. त्याला आम्ही पद्धतशीरपणे चतुर्भुज करू. बापू, पुढे समजुतीने घेतलं तरच ही वेळ निभावी. गोष्टी आता समजुतीच्या पार पुढे गेल्या आहेत. नाना, पुतण्या दिवसेंदिवस अधिकच बेतात होऊ पाहतोय. म्हणूनच जायला झाले आम्ही हा लग्नाचा निर्णय घेतलाय. 2-4 गादी आमच्या शब्दाबाहेर नाही. आम्ही सांगू तसा बोल वाजवायला तयार आहेत ते. काय सुबेर सिंग? कोणत्या भाषेत काय म्हणाले हे? ते कुठल्या भाषेत काय म्हणाले हे आम्हाला देखील कळलं नाही. पुष्तू भाषे, पठाणी लोकांच्या पुष्तू भाषे अवश्य का नाही असं म्हणाले ते. तुम्हाला पुष्तू भाषा येते बहिरोपंत? मला पुष्तू, अरेबिक, फ्रेंच, जर्मन, मालवणी, मराठी, गुजराती अनेक भाषा येतात. वाह वाह. नाना, हो कुठे मिळाली ही असावी तुम्हाला? आमच्या पदरीचा प्रत्येक माणूस आम्ही असाच पालटून घेतो आणि मगच त्यावर संपूर्ण विश्वास टाकतो. पण आमच्यावर विश्वास टाकायला तयार नाही ना आपण. नाना, आपण स्वतः विचारताय म्हणून स्पष्टच सांगतो. सरकारी कामे जाहीरपणे केली तरच त्यावर लोक विश्वास ठेवतात. परंतु स्वतः राज्यकर्त्यांनी आपला शब्द फिरवला तर उद्या लोकही तेच करू लागतात आणि मग राजकारणात आजच्यासारखी बेदिली माजते. याचा अर्थ नाना, तुम्ही आमच्या बरोबर येत नाही. ठीक आहे, आमचा निर्णय आधीच ठरलाय, यात माघार नाही. सगळे निर्णय आधीच ठरले असतील तर मग आम्हाला विचारत काय? येतो आम्ही. अल्पट म्हणता ब्रह्महत्या होणार नाही याची तरी काळजी घ्या. डॉक्टर, काय मत झालं तुमचं? झाडाची कुठेतरी गल्लत झालेली कोणी चुकून इंग्रजी बोलू, पण ज्यावेळी त्यांचा चेहरा कमालीचा ब्लॅक, मला वाटतं हा तोच प्रसंग. नाही नाही,
हे निमित्त होतं. पण खरं कारण दुसरं केव्हा चुकून काहीतरी आपल्यातून घडतं, पण त्याचा माणसावर परिणाम समजू शकतो. ठीक आहे डॉक्टर, चालेल. ठीक आहे, बाय. प्रश्न तो नाहीये. मग या वयात अशी आरामची नोकरी कुठे मिळणार आहे? नाना येताना दिसले की इकडची तिकडची चार वाक्य म्हणायची, नात्यात ज्ञानेश्वरी अर्धांकरांची नातं मुलाची कादंबरी ठेवून बसायची. पण ह्या नऊवारीत ना माझा जीव गुदमरून जातो. अगदी बांधून ठेवल्यासारखं होतं. त्याला काही इलाज नाही. श्रीमंत नारायणराव पेशव्यांची बायको नाईट गाऊन घालून समोर आली तर कसं दिसेल? अहो, तो गृहस्थ स्वतःला नाना समजतो म्हणून बाकीच्यांनी नाही नाही ती सोड घ्यायची. मला तर हा चक्क पागलपणा वाटतो. बाई, पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेलो ना तरी पळसाला पानच येईनच. प्रत्येक नोकरीत असाच कोणीतरी अर्धा शाळा आपल्या वरच्या खुर्चीवर बसलेला असतो. मग त्याच्या समजुतीसाठी आपल्याला आपली अक्कल गहाण टाकावी लागते. पण मला हे कळत नाही, तुम्ही एकाच वेळी आनंदीबाई आणि पार्वतीबाई अशा दोन्ही भूमिका केल्या तरी नानांचं ती कसं लक्षात येत नाही? जोपर्यंत तो नाना फडणवीस आहे ना हे आपण मान्य करतो, तोपर्यंत आपण जे सांगू ते मान्य करायची त्याची तयारी असते. कळलं का तुला मी काय म्हणाले ते? नाही कळलं? मला तरी कुठं कळतंय मी काय म्हणते. पण डॉक्टर कानविन आहे ना ते सकाळी असंच काहीतरी सांगत होते. हे सगळं ठीक आहे, पण तुम्ही कोणती भूमिका करताय हे आम्ही तरी कसं लक्षात ठेवायचं? त्यात काय विशेष? आनंदीबाईच्या भूमिकेत मी अशी नद घालते. तोऱ्यात वावरते आणि पार्वतीबाईच्या भूमिकेत ती नद अशी काढते. मनाने खूप खचले असं दाखवते. कोणतरी येते. जैसे काष्ट काष्टमतीचे ते तवनी येतो उपजे. वा, छान. तुम्ही इथं आरामात गप्पा मारत बसलाय आणि मी तिथं एकटा सगळ्यांचा चाईल्ड हाऊस स्वयंपाक करतोय. रोज उठून नवीन पंचपक्वानांचा बेत. पण साधी इकडची काडी कुणी तिकडे करून ठेवत नाही. काय हो वंदनाबाई, साधे तांदूळ निवडून दिले असते बसल्या जावी, काय बिघडलं असतं हो? आमची तयारी आहे हो अण्णा. पण श्रीमंत राघोबा दादाची पत्नी आनंदी
बाई चष्मा लावून तांदूळ निवडताना पाहून नाना का म्हणतील आणि श्रीमंत नारायणरावांच्या पत्नीला कांदा चिरताना पाहून नानांच्या डोळ्यात पाणी येईल. हो पण काय हो वंदनाबाई, पेशव्याईतल्या ह्या सगळ्या 101 बायका चुकून सुद्धा त्यावेळेला स्वयंपाकघरात पाऊल टाकत नव्हत्या का हो? काय माहित नाही, इतिहासात पण तसं काही उल्लेख नाही. हो पण निदान बसल्या जागी तांदूळ निवडून द्यायला काय हरकत आहे? नाही, ही अशी काहीतरी कारण सांगता मग इतिहासात नाव कसं येणार तुमचं? आज तांदूळ निवडायला सांगताय, उद्या लादी पुसायला सांगाल तर आणखी ठीक काय? आहे काय उद्यापासून हा पंचपक्वानाचा बेतच कॅन्सल. मग नानाला आम्ही का पडणार? फोडणीचा भात? हो नाही, खास पंक्तीचा थाट अस्सल पेशवाई असला पाहिजे. मला नाही या ट्रस्टच्या लोकांचं फार आश्चर्य वाटतं. 4 महिने झाले तरी पगार नाही, पण खाण्यापिण्याच्या बाबतीत नुसती चंगळ आहे. अण्णा आज काय घेत आहे? आज पाकातल्या पुऱ्या, मोतीचुराचे लाडू आणि साखर भात. साखर भातात केशर टाकायला विसरू नका हा. मी विसरलं तरी आठवण करून द्यायला तुम्ही आगच. इथून बाहेर पडलो तर राईस पेन मिळणं कठीण आहे म्हणून केव्हा सोडून गेलो असतो ही नोकरी. काढतो नारायणराव गेला. नारायण गेला म्हणजे तसा गेला नाही काही, नोकरी सोडून गेला. हो असं बोला ना. पण का? का म्हणजे घरी बायको मुलांना उपाशी ठेवायचं आणि इथं पंचपक्वानावर ताव मारायचा. घास कशाखाली अडकतो म्हणाला आणि गेला. नारायणाची भूमिका कोण करणार आता? हा ही भूमिका मला द्या असं मी दादासाहेबांना सांगितलं, पण दादासाहेब म्हणाले चेहऱ्यावरून तुम्ही श्रीमंत वाटत नाही. काय आता श्रीमंती काही चेहऱ्यावर लिहिलेली असते होय? अण्णा तुमच्या चेहऱ्यावर तरी ती नक्कीच लिहिलेली नाहीये. म्हणून तर आमच्या नशिबी उजऱ्याच्या सटरपटर भूमिका येतात आणि उरलेला सगळा वेळ तिकडे त्या स्वयंपाकघरात. करपला काय हो अण्णा, भात करपला. हात करपला होय? अरे देवा. काकू एखादी लवंग नाही तर वेलदोडा आहे का? का? मला कसं तरीच होत आहे. अगं बाई, कधीपासून? नक्कीच हत्तीमधून साखर भेटायला पाहिजे का? काय ही महाराजांची चांगली आहे. सुनबाई स्वतःला जपा हो. आज कितीतरी वर्षांनी श्रीमंतांच्या घरात पाळणा घालणार आहे. अहो बाई, तुम्ही नाटकातले डायलॉग बोलताय, मी मला स्वतःला कसं तरी होतंय म्हणून सांगितलं. कॉंग्रॅच्युलेशन. हो अभिनंदन कसलं करताय? मला तर काळजी वाटते की तसं काही असेल तर 3 महिने रजेवर जावं लागले. हो रजेवर कशाला जायचं? तिथंच राजाच्या राणीसारखं सगळे डोहाळे पुरवून घ्यायचे. तुम्ही करत असलेल्या भूमिकेत ती एक चांगली सोय आहे. हा असं असेल तर ठीक आहे, नाहीतर विदाऊट पे रजेवर काय हे चित्रे, तू किती उशीर केला? खरं म्हणजे मी येणारच का? नव्हतो. नोकरी सोडून त्याचा विचार करतोय. काय? हो का? हो का म्हणून काय विचारताय? दिवसभर नानांच्या सोबत राहायचं, त्यांच्या होला हो मिळवायचं म्हणजे विलक्षण टेन्शन येतो. म्हणून विचारतात ते मल्हारराव ना होळकर बरेच दिवस झाले आमच्या भेटीला का नाही आले? मग काय सांगणार? काय सांगितलं? सांगितलं त्यांना देव आज्ञा झाली म्हणून. सगळं देवाज्ञा? हो पण त्यांना मी एक कुठून सांगितलं असं झालं. त्यानंतर नाना जवळजवळ 2 तास उपसावून चिरडत होते. बापरे. आणि त्यांच्या बरोबरीने मी सुद्धा करत होतो. कारण मी एका भूमिकेत गेलो की माझा मी राहत नाही. त्याच मूडमध्ये घरी गेलो आणि बायकोला तेच सांगितलं, मल्हारराव आपल्याला सोडून गेले. आता माझीच बायको मी गळ्यात पडून रडायला लागली. तिचं बघून पोरं रडायला लागली आणि पोरांचं बघून आजूबाजूचे सगळे रडायला लागले. ही नुसती रडारड. पण का? का म्हणून काय विचारताय? तिच्या भावाचं नाव मल्हारराव बरोबर चित्र, ग्रेट आहात तुम्ही. आजपासून तुमचं प्रमोशन. आजपासून श्रीमंत नारायणराव पेशव्यांची भूमिका तुम्ही करायची.
या तुमच्या पत्नी गंगाबाई आणि या आनंदीबाई. नमस्कार करतो हा काकू. नका वाकू. वाकत नव्हतो काही, व्यायाम करत होतो. हो का? नारायणरावाची भूमिका खूप जड आहे ना म्हणून. तरी पण एवढ्या भूमिकेत शिरू नका. थांबा, आधी ही श्रीमंत नारायणराव पेशव्यांची वस्त्रे परिधान करा. नारायणरावांचा अंगरखा छान. या मोत्याच्या माळा सुंदर. आणि ही श्रीमंत नारायणराव पेशव्यांची पगडी. वाह, डिट्टो श्रीमंत नारायणराव पेशवे वाटताय. तुमच्या आधीचे नारायणराव सुमेधसिंगच्या तलवारीला विलक्षण घाबरायचे. तुम्ही तसं घाबरत नाहीत ना? छे छे, लाकडी तलवार तिला काय एवढं घाबरायचं? नाही, तलवार खरी आहे, काट्यावर नजर ठरत नाही. मला वाटतं नाटकाच्यासाठी खोटी तलवार असेल. हो, सुमेधसिंगच्या हातात जर खोटी तलवार दिली ना तर नाना आमचा जीव घेते. प्लीज सुमेधसिंगला तलवार थोडी जपून वापरायला सांगा. हो, प्रश्नच नाही. हो, 300 रुपयाची खरी खुरी तलवार आहे ती. त्यामुळे तिघात चौघात एकच वापरतो. समजलं? मी काय म्हणतो, ऐका ना हो, तो आंधळीचा पाक्या दादा आहे ना, तो सांगत होता तलवारीने कापलं ना तर शिवता पण येत नाही. आणि चुकून आपण तलवार पोटात घुसली. मग काय? नाही, मला या कल्पनेने सांगितलं कसं होतं. अगं बाई, यांना सुद्धा कसं तरी व्हायला लागलं. त्याला पण लवंगाचं वेलदोडा द्या. या लवंगाचं वेलदोडा घेणार का? द्या, दोन्ही द्या. श्रीमंत, आम्ही तुम्हाला वचन देतो, तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही आम्ही. दादासाहेब, इतिहास साक्ष आहे. तुमच्या वचनाला काडीची पण किंमत आहे. श्रीमंत, आमच्यावर अविश्वास हा आमचा अपमान आहे. हो, अपमान वगैरे काही नाही. मी आपली गंमत केली. हो, गंमत? श्रीमंत, आधी बोलताना मागचा पुढचा विचार करून बोलावं. नाही तर आधी चालू कदाच्या मोहिमेवर. मागचा पुढचा विचार. आता माझ्या लक्षात आलं तुम्हाला काय म्हणायचं. आपण मोहिमेवर जायचं नाही. आपण आम्हाला कैदेत टाकताय. चला हो, आपण आणखी इथे थांबून स्वतःची शोभा करून घेण्यात काहीच अर्थ नाही. चला. आमच्यावर कालावधीत तेच कळत नाही. श्रीमंत, यापुढे आपण फार सावध असायला हवं. श्रीमंताने आपली पगडी सांभाळावी. ही पगडी काय झाड आहे हो? आणि माझ्या डोक्याच्या मनाने फारच मोठी आहे. कोण आहे तिकडे? ही माझी पगडी बदलून माझ्या साईडची पगडी घेऊन या. झालेल्या काळविटासारखं थरथरायला काय झालं? ती सुमेधसिंगाची नंगी तलवार पाहिली ना की मला खूप भीतीच वाटते. हो, मी दादा सगळं स्पष्ट सांगणार. मला कारकुनाची भूमिका करायला आवडेल, पण पेशवेवर नको. हो, फार कठीण आहे भूमिका. सगळे पागल आहे. हे खरोखरच माझा खून करतील की काय असंच वाटतं मला. या महिन्यात माझ्या विम्याचा हप्ता सुद्धा भरलेला नाही. इकडच्यांना एक गोड बातमी सांगायची आहे. बातमी? काय 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 काय? आम्ही की नाही, आम्ही की नाही, आम्ही नाही जाऊ. सांगा ना.
धीर सोडू नका म्हणती. अहो बाई, माझा धीर आधीच सुटलाय. भीतीमुळे पोटात खड्डा पडलाय माझ्या. माझ्या पोटातही खड्डा पडलाय. भीतीमुळे? भुकेमुळे. आज ना साखर भाताचा बेत आहे. मी जेवणाची तयारी झाली का बघून येते. साखर भात. मला पण जाम भूक लागली. आज जे काय व्हायचं ते भरले पोटी होते. चला. सगळा पत्र लावा मोडी चालायचा ना म्हणून ती लिहून घेतो. राव साहेबांना धराल त्याकरता रुपये 3 लाख इनाम आणि 3 किल्ले बहाल केले ना. बरोबर. आणि सही आहे रघुनाथराव पेशवे उर्फ दादासाहेब. धरावे नाही मारावे असायला पाहिजे. ते काम आपलं नाही. आनंदी बाई त्याला धरा घरचा मान करायला अहो त्याकरता त्याला कशाला तसदी देताय. मी करतो ना. मोडीमध्ये धरचा मान करणं अगदी सोपं असतं. दाखवतो या त्याला इकडे पोळी आणि इकडे तोडला. हा झाला मान. बरं आहे की नाही. हो सोपं आहे. हा पण मी काय नारायणच्या वधाचा पैसा पण नाही काय या पैशात नाना कुठेच नाहीये आणि आपला नाना हा शांत सुटलाय. अहो मग तो प्रवेश करणं जरुरीच आहे. पण इथे जेव्हा गोंधळ होईल तेव्हा ते दटून जायची होती आणि मग ते कसे रिॲक्ट होतात ते मला पाहायचं. पंकजची ठीक आहे तुम्ही म्हणा तसं करू आपण. मग घुसूया. चलो रावसाहेब सणात खणात आपल्या पत्नीवर एखादा असताना आम्ही हात घुसून मारण्याइतके बेशरम नाही. गुरुजी जी हा बेशरम बनो अंदर जाओ तुम हाथ रावसाहेब बाहेर या. इकडं फार मोठा गजब झालाय. गजब वाड्यात घुसले. पगारासाठी तगादा लावले. दगा होण्याची शक्यता आहे. रावसाहेब बाहेर या. कशाला साखर भात खाऊन झोपलो होतो ना. साखर भात? अरे मला तर फोडणीचा भात दिला. आम्ही तुमचं नमक खाल्लंय. काय करणार आम्ही
हत्तीच्या पायाखाली दे. माझी शपथ आहे तुम्हाला, तुम्ही यात पडू नका. सरकार आता जर आम्ही राव साहेबांना सोडलं तर उद्याची आम्हाला कोठेच कोणी देत. ले चलो इसे. सरकार आपला हुकूम अदा केला. काय झालं? काय झालं? काकू काय झालं? हे कोणाचा किंकाळ ऐकला आम्ही? स्वामी कुठे आहेत? शांत करा तिला. मी नाही, मग पार्वतीबाई शांत करते. शांत हो. ऐक माझं, रडू नकोस. काकू आमचा खरंच विश्वास बसत नाही. या राक्षसाने खरंच त्याला जीवे मारला. ऐक मुली, शांत हो, रडू नकोस. ऐक माझं. राव साहेब, पेशवे म्हणून आपल्या नावाची ग्वाही फिरवा आणि आम्ही आपल्या हुकमाची तामिरी केली म्हणून आम्हाला बक्षीस द्या. बेवकूफ काय केलं ते? कोण आहे तिकडे? आधी ह्याची गंध दुडवा. रावसाहेब, आम्ही आपल्या हुकमाची कामगिरी करतो, पण राजकारणात एक नौकेत आम्हाला कळत नाही. आधी आम्हाला आमची गर्दन उडवायची आणि मागून आम्हाला शिक्षा करायची. वा कसा नाही दादासाहेब, आम्ही सुद्धा कच्च्या गुरुचे चेहरे नाहीत. संपूर्ण वाड्याची आम्ही नाकाबंदी केली आहे. कोणी आत येऊ शकत नाही अथवा बाहेर जाऊ शकत नाही. अरे हाती संशय असताना कुणाच मार नाहीये. या राघो भरारी लागले. अरे 50 गाठी तर आम्ही सहज कामाला बाहेर जाऊ. दादासाहेब, तुम्ही इथून एकटे बाहेर जाऊ शकाल कबूल, पण बरोबर आई साहेब आहेत. त्यांचं काय? म्हणजे आम्ही तिला ओली देऊ. आपलं ओलीची देऊ. आहे तशी ठेवू. थांबा, आपण इथं थांबू. चालू राहू द्या ना, जाम मजा येते. हो, इथे एवढा आटा ओटा झाला, नानाला जागा नाही का? मग काय करायचं, त्याला थांबायचं. पण दादासाहेब, मी काय म्हणते, आपण जर इथे थांबत असू तर चहा घेऊया का? वा बाई वा, छान आयडिया दिले. अण्णा, चहा आलं लक्षात. चहा तयार आहे, आता आणतो. आणि अण्णा, येताना माझ्यासाठी मावा ते सुद्धा घेऊन येतो. दादासाहेब, मी काय म्हणतो, मी एक फोन करून येतो. डॉक्टर, त्यासाठी बाहेर जायची गरज नाहीये. सगळी व्यवस्था आपल्याकडे आहे. असं हो. हा हो. आम्ही पण जरा केलं. घ्या. ठीक. हा. बोल आणि बाई या चहा प्यायला. मी सांगितल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित चालेल. मी पुन्हा फोन करेन. मी